नमस्कार, मी प्राजक्ता आज तुमच्यासाठी खास एक ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे उकडपेंडी किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला झणझणीत असा उपमा उपीट। अगदी सोपी रेसिपी आहे, कशी करायची चला बघूया। इथं मी ज्वारीचं पीठ छान दळून आणलेलं आहे आणि कधी पण उपमा करताना फ्रेश छान पीठ घ्या। खूप जुनं झालेलं पीठ अजिबात घेऊ नका। इथं 1 वाटी मी पीठ घेतलंय। हे आपण छान परतून घ्यायचे, अगदी खमंग असं। गॅस खूप मोठा ठेवू नका आणि तुम्ही टाइम प्रमाणे म्हणजे जर खूप जास्त कढई तापली असेल तर लगेच सिम करा। जर मोठा गॅस ठेवला तर पीठ करपण्याची शक्यता असते आणि मग आपला उपीट तेवढा टेस्टी लागणार नाही। आता हे छान आपण परतून घेऊया। आता इथं बघा हलका सुनेरी म्हणजे थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे आणि ऑलरेडी ह्याला खूप छान अरोमा येत आहे पीठ भाजल्याचा। तो तुम्हाला स्वतःला जेव्हा भाजाल तेव्हाच तो तुम्ही जाणवू शकेल तुम्हाला की त्याचा काय फरक आहे। पण ऑलरेडी ह्याला खूप छान असा एक अरोमा येत आहे। आता हे पीठ मी बाजूला काढून ठेवते आणि आपण उपीटची तयारी सुरू करूया। तेल कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। इथं मी 3 चमचे तेल घेतलेले आहे। मी उपीट करताना कोणताही रव्याचा असो किंवा ज्वारीचा असो, उपीट करताना नेहमी उडीद डाळ किंवा मेथी दोन्ही सुद्धा फोडणीमध्ये घालते। त्याच्याने ना आपल्या त्या उपम्याला एक छान खमंग असा सुगंध येतो। तर ही टिप तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही कोणताही उपीट करा त्यावेळेला थोडंसं उडीद डाळ आणि थोडीशी मेथी ॲड करा। इथं तेल तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पहिला मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया, थोडीशी एक पाव चमचा उडीद डाळ, एक पाव चमचा मेथी आणि अगदी नावाला जिरं। हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची हिरवी मिरचीचा इथं ठेचा घेतलाय मी। कांदा घालायचा आपल्याला, एक मध्यम आकाराचा कांदा मी छान चिरून घेतलाय तो घालायचा आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे। फार कांदा जो आहे तो काळसर करायचा नाही आपल्याला, नुसताच ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडीशी हळद आणि मिरची पावडर, छान रंग पण छान येतो। आपण हिरवी मिरची पण घातली आहे त्यामुळं मिरची पावडर घालताना विचार करून घाला की तुम्हाला तिखट कितपत आवडतं ते। हे काय करायचं, ह्याच्यात हे ज्वारीचं जे पीठ आहे ते घालायचं। ते ऑलरेडी आपण परतून घेतले, छान भाजून घेतलेलं आहे। तरी सुद्धा आपल्याला ह्या फोडणीत पण थोडंसं त्याला फिरवून घ्यायचं, म्हणजे काय होतं की ते सुद्धा छान परत या फोडणीमध्ये खमंग असं भाजलं जातं। आणि रव्याला मोस्टली आपण एकाला 2 वाटी किंवा 2.5 वाटी असं पाणी घालतो, कारण रव्याला तेवढं पाणी लागतं, ते शोषून घेतं। पण ज्वारीला तेवढं जास्त पाणी लागत नाही, जवळपास एका वाटीला 1 वाटीच पाणी घालायचं आपल्याला। हे बघा हे छान असं खमंग कलर किती सुंदर आलेला आहे। ह्याच्यात चवीपुरता मीठ घालूया, कारण एकदा का ते पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मीठ मिक्स व्हायचं चान्सेस कमी आहे। मस्तपैकी खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि आपली जी उकडपेंडी आहे ती रेडी आहे। खूप सुंदर लागतो खायला। आणि आता ह्याला वरून मस्तपैकी कोथिंबीर पेरूया आणि 2 मिनिटं झाकून ठेवू। यस, बघा मस्तपैकी उपीट रेडी आहे। खूप छान लागतो, खूप यम लागतो। आणि आता एका वाटीला थोडासा घालूया आणि सर्व करू।
ऍक्शन. झणझणीत चमचमीत असा हा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला उपीट तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खासियत फूड अँड कल्चर. हॅपी कुकिंग. तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे. आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा.